नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज 15 ऑक्टोबर. आजच्या दिवसाचं एक वेगळेपण आहे. जगभर आजचा हा दिवस व्हाईट केन सेफ्टी डे, पांढरी काठी दिवस म्हणून मानला जातो. दृष्टिबाधितांचं स्वातंत्र्य, त्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या वाटचालीतलं वावरातलं सहजतेचं एक जे भान आहे ते टिकावं आणि ते अधोरेखित व्हावं यासाठी आजचा हा दिवस मानला जातो. या दिवसाच्या निमित्ताने दृष्टिबाधितांसाठी गेली 16 वर्ष विनामूल्य काम करणाऱ्या यशोवाणी या संस्थेच्या संस्थापक प्राची गुर्जर यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. प्राचीताई नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. वाणीच्या माध्यमातून दृष्टिबाधितांना यशापर्यंत नेणाऱ्या प्राचीताई गुर्जर, त्यांच्याबरोबर जवळपास 400 कार्यकर्ते त्यांच्यासारखंच 100% विनामूल्य काम करत असतात आणि हे त्यांच्या कामाचं यश आहे. 6,000 खरं तर 6,500 पेक्षाही अधिक पुस्तकं त्यांनी ध्वनिमुद्रित केलेली आहेत आणि ज्या दृष्टिबाधितांना त्या पुस्तकाची गरज आहे त्याच्यापर्यंत हे पुस्तक त्या पोचवत असतात. त्यांच्या या कामाचा प्रवास, त्या या कामाकडे कशा वळल्या याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. प्राचीताई, तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल खूप उत्सुकता आहे. 16 वर्ष अथकपणाने हे काम तुम्ही करता आहात आणि 400 कार्यकर्ते तुमच्याबरोबर जोडले आहेत. हे तुमच्या कामाचं मोठं यश आहे. पण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया पांढरी काठी, ज्याच्यासाठी आजचा दिवस मानला जातो आहे, त्याचा वापर आणि त्याचं प्रशिक्षण याच्या माहितीपासून काय सांगाल याविषयी? खरं तर पांढरी काठी हा त्यांचा डोळा आहे म्हटलं तरी हरकत नाही, कारण त्याच्या आधारेच ते बरोबर चालू शकतात. त्यांना त्याप्रमाणे प्रशिक्षण दिलेलं असतं. तर त्यामुळे खड्डा आला तर बरोबर काठीचा अँगल काय असतो किंवा काठीमुळे त्यांना कळतं की हा पुढे खड्डा आहे. खडबडीत रस्ता असला तर काठी कशी फिरवायची, सरळ चालायचं असलं, सरळ सरफेस असला तर काठी कशी वापरायची. जिना आला तर बरोबर त्यांना कळतं त्या पायरीची उंची किती आहे किंवा बसमध्ये चढताना, ट्रेनमध्ये चढताना ती म्हणजे उंची किती आहे ते बरोबर त्यांना त्या काठीमुळे कळतं. त्यामुळे ती काठी असली की ते जगाच्या कुठल्याही भागात कुठेही हिंडू शकतात आणि त्यांना ते मार्गदर्शक आहे, म्हणजे त्यांची गाईडच आहे ती, असं म्हटलं तरी हरकत नाही. त्याचं विशेष प्रशिक्षण घ्यावं लागतं. त्याचं विशेष प्रशिक्षण घ्यावं लागतं, कारण त्याच्याशिवाय म्हणजे बरोबर सायंटिफिकली ते होत नाही. जर माहिती नसलं तर वापरू शकतो, पण म्हणजे असं खड्डा म्हणजे गोल फिरवायची, म्हणजे खडबडीत रस्ता असला तर ती गोल फिरवायची. गोल फिरवली की बरोबर अंदाज येतो. नंतर पावलं टाकताना काठी कुठलं पाऊल पुढे आणि काठी पुढे असा एक त्यांना शिकवलं जातं. त्यामुळे हे जिना आल्यावरती पायरीवरती चढताना ती सरळ ठेवायची असते, म्हणजे पायऱ्यांची उंची कळते. अशा पद्धतीने त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्याचं आयुष्य सुकर करण्यासाठी ही काठी खूप उपयुक्त आहे आणि त्याच्यासाठी आवर्जून प्रशिक्षण घेतलं पाहिजे किंवा जे दृष्टिबाधित मुलं आहेत त्यांच्या पालकांनी या प्रशिक्षणापर्यंत त्यांना नेलं पाहिजे. आणि अजून एक म्हणजे की समाजामध्ये आजूबाजूच्या लोकांना पण कळतं की ही दृष्टिबाधित व्यक्ती आहे. नाही म्हटलं तरी त्यांचा पण ॲटिट्यूड मग बदलतो. त्यामुळे मदत करणं किंवा एक जागा देणं किंवा सांगणं हे त्यांना कळतं. त्यामुळे त्या दृष्टीने पण पांढरी काठी खूप उपयोगी आहे. रोड ॲक्सिडेंट किंवा काही झाला आणि जर पांढरी काठी हातात नसली त्या अंध व्यक्तीच्या तर कॉम्पन्सेशन मिळत नाही.
इतकी त्यांना ती अत्यंत compulsory. महत्वाची बाब आहे ही, की जेव्हा दृष्टीबाधित आपल्या मुलांना किंवा आपल्या परिवारातल्या कोणाला आपण समाजामध्ये खंबीरपणाने वावरण्यासाठी पाठवतो, तेव्हा ही काठी हातात असणं नितांत गरजेचं आहे. अपघात किंवा वाईट गोष्टी होऊच नयेत, पण अशा वेळेला जी मदतीची गरज असते तर त्याच्यासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. नुसतं तुम्ही या लोकांविषयी समजुतीने कणवेनी वावरता असं नाही आहे, तर तुमचं खूप मोठं काम आहे. बाहेर पडतायत मुलं, चालतायत, पण त्यांच्या स्वावलंबनाचं काय? तर त्या स्वावलंबनाकडे नेणारं जे शिक्षण आहे ते तुम्ही तुमच्याकडच्या ध्वनिमुद्रित पुस्तकांच्या माध्यमातून खूप सोपं करता आणि गेली 16 वर्ष हे तुम्ही करत आहात. मला सुरुवातीलाच उत्सुकता अशी आहे की हे काम जेव्हा सेवाव्रतानं करतात तेव्हा तुमची घडण कशी झाली आणि हे असं करायला पाहिजे, समाजाचं देणं हे आपलं उत्तरदायित्व आहे, हे तुमच्या पालकांमुळे तुमच्या भोवतालातून तुमच्यापर्यंत कसं झिरपलं? लहानपणापासून एक सामाजिक भान असणारं घर म्हणतो आपण, तसं आमचं होतं. आणि आम्ही अगदी चांगल्या सुखवस्तू घरात जन्माला आले. माझे वडील रिझर्व्ह बँकमध्ये ऑफिसर होते, सिक्युरिटी ऑफिसर होते, त्यामुळे मोठं घर आणि असं सगळं. 3 भावंडं आम्ही, आणि आई गृहिणी होती. आणि खूप म्हणजे त्यांनी अशी बाहेर जाऊन जाऊन कामं केली नाही, पण वागणुकीतूनच जे म्हणतो तसं की सगळ्यांना मदत करणं. आणि आम्हाला पण ते त्याची शिकवावं लागत नाही हे बघून येतं, तसं त्यांचं वागणं होतं खरं सांगायचं तर. आणि ते बघत आले लहानपणापासून. आम्ही 5 जणं कधीच घरी एकटे नसायचो, कोणी ना कोणीतरी असायचं. मग जबाबदाऱ्या सगळ्या असायच्या, म्हणजे आपण आणि आपलं कुटुंब असं नसायचं, तर सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे माझे आईवडील होते. आणि त्यामुळे डेफिनेटली त्याचा फरक पडला. माझा भाऊ, म्हणजे मला आवडेल त्याच्याबद्दल सांगायला, आता तो आपल्यात नाही आहे, तर तो PhD झाला होता आणि NIBM म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट, तिकडे तो फॅकल्टी म्हणून होता. तर त्यांना बँकांमध्ये ट्रेनिंग्स द्यायला जावं लागायचं आणि कन्सल्टेशन वगैरे असं असायचं सगळं. तर तेव्हा त्याला बोलवायचे बँकांमध्ये, तो जायचा लेक्चर्स द्यायला. तर लेक्चरचं जे मानधन असायचं ते त्याला मिळायचं आणि तो म्हणायचा की NIBM मला ह्याच्यासाठीच पगार देतो आहे, हे माझं काम आहे, तेव्हा ह्या मानधनावर माझा हक्क नाही. आणि तो ते चेक सरळ संस्थांना पाठवून द्यायचा, म्हणजे तो घरी पण आणायचा नाही, तो सगळ्या संस्थांना पाठवून द्यायचा. आणि त्या निमित्ताने आनंदवनातले विकासदादा आमटेंशी आणि त्याची खूप चांगली मैत्री झाली. तर हे सगळं बघत आले असल्यामुळे कुठेतरी ते बीज रोवलं जातं. तसं असेल. तुम्ही लहान असताना तुमच्या स्वतःच्या बालपणातले असे काही प्रसंग आठवत आहेत का, की जे झलक होती की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आपण असं म्हणतो, अशी की दृष्टीबाधितांसाठी तुम्ही पुढे काम कराल, असे काही प्रसंग आठवत आहेत? आम्ही 3 भावंडं, ताई माझी, तर त्या वेळात ताई म्हणजे सगळं असतं ना, की ताई म्हणेल ते. तर ताई अशा बऱ्याच गोष्टी मला दाखवायची. तर एकदा आम्ही एका लग्नाच्या रिसेप्शनला गेलो होतो आणि तिथे वाद्यवृंद होता, ते सगळे दृष्टीबाधित वाजवत होते. तर तेव्हा ती मला पटकन म्हणाली की बघ, ते त्यांचं काम करतायत आणि स्वतःचं स्वतः कमवून खातायत. तर तो कुठेतरी मला वाटतं इतका असं इम्पॅक्ट झाला की हे अप्रूप, म्हणजे कौतुक वाटलं खूप, की हां म्हणजे हे करतायत असं. तो बहुतेक मला वाटतं ते बीज म्हणतो ते तसं असेल. आमच्या इथे मी म्हटलं तसं माझे वडील रिझर्व्ह बँकेत आम्ही राहायचो. तर बाहेर असा पॅसेज होता आणि त्या पॅसेजमध्ये केनच्या खुर्च्या करणारे असे लोक यायचे. तेव्हा त्या बँकां ऑफिससाठी लागायच्या आणि ते सगळे दृष्टीबाधित होते. तर मला वाटतं माझे वडील बहुतेक त्या लोकांनाच बोलवत असावेत, असं पण असेल, तेव्हा माहिती नाही. पण वातावरण असंच, म्हणजे आता आमचं एकटंच घर होतं आणि बाजूला सर्वंट क्वार्टर्स होती. तर दिवाळीत फटाके वगैरे आणले की तेव्हा ते बादलीभर असे फटाके आणायचे. पहिलं काय करायचं तर सर्वंट क्वार्टर्समधले जे मुलं होते त्यांच्या नावाने आधी प्रत्येकाच्या नावाने फटाके बाजूला काढून ठेवायचे, त्यांना द्यायचे आणि मग आपण उडवायला घ्यायचे. फटाके उडवताना सुद्धा मी कधी एकटीने नाही, सगळ्यांना बोलवायचं आणि सगळ्यांबरोबर आपण फटाके उडवायचे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी पुढे रिफ्लेक्ट होतात. जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की बोलून संस्कार होत नाही, तर ते भोवतालातून होतात. तर हे जे वडिलांचं किंवा तुमच्या नातेवाईकांचं जे देणं आहे ते तुमच्यात झिरपत आलं. प्राचीताई, तुम्हाला कामात पुढे नेणारं किंवा या कामाशी जोडणारा एक गुण मला असा जाणवतो, तो म्हणजे जिथे कोणी नाही तिथे मी, अशी एक तुमची वृत्ती आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? तेव्हा म्हणजे शाळा कॉलेजमध्ये मी अतिशय मीडिऑकर, लो प्रोफाईल, म्हणजे आणि असं मला पण असं मी काहीतरी करणार आहे, करिअर करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं, असं काही नव्हतं. मस्त मजेत एक खुशाल चेंडू, हा शब्द जास्ती चांगला, आरामात
कुठली गोष्ट सिरियसली घ्यायची नाही अशा टाईप. पण तेव्हा मात्र आम्ही मैत्रिणी बोलताना पण म्हणायचो की आपण ना ब्रेलमध्ये पुस्तकं करूया. म्हणजे ते कुठेतरी होतं की ब्रेल शिकायचं. आणि ब्रेल का शिकायचं, तर तो जे स्वावलंबन जो एक पॉईंट होता तो इतका असा मनावर बिंबला होता की ब्रेल शिकायचं म्हणजे मग ब्रेल पुस्तकं आपण ट्रान्स्क्रिप्ट करायची, त्याच्यावरनं ते अभ्यास करतील, अभ्यास करून ते इंडिपेंडंट होतील, स्वावलंबी होतील आणि स्वाभिमान जपला जाईल त्यांचा. हा कुठेतरी असा स्पष्ट विचार नव्हता, पण म्हणजे ब्रेल शिकायचं आपण. बरं त्यावेळी कॉलेजमध्ये शाळेमध्ये म्हणजे रायटर म्हणून गेले वगैरे असं पण काहीच नव्हतं. म्हणजे आमच्या कॉलेजमध्येही कोणी अशी अंध विद्यार्थी होते वगैरे असंही नव्हतं. ते होतं पण त्याच्यामध्ये फक्त तेवढंच. आणि नंतर लग्न, संसार, मुली. आणि मला घरी रमायला खूप आवडतं. म्हणजे मी घरात खूप रमते. घरकोंबडी हा शब्द जास्त माझ्यासाठी खूप अगदी ॲप्ट आहे असं म्हटलं तरी इतकं. त्यामुळे मी खूप छान मुलींचं लहानपण, हे शिक्षण सगळं मी एन्जॉय केलं. सगळं गृहिणी म्हणून मी एन्जॉय केलं. आमच्या मैत्रिणी, गंमत अशी असायची की माझं लग्न लवकर झालं. मी कॉलेजमध्ये लास्ट इयरला असताना झालं. तर त्यामुळे मग नंतर मुलगी मोठी, नंतर धाकटी 4 वर्षांनी वगैरे. आणि जेव्हा आम्ही म्हणजे नवीन सोसायटीत राहायला गेलो त्या सगळ्या मैत्रिणी झाल्या आणि त्यांची मोठी मुलं माझ्या धाकट्या मुली एवढी. त्यामुळे सगळ्यांच्या सेकंड प्रेग्नन्सीज त्यावेळी असायच्या की मग सगळ्यांचं ते छोटी बाळं, मग बेबी सिटिंग करणं, हॉस्पिटलमध्ये जाणं, हॉस्पिटलमध्ये रात्रीभर थांबणं, हे सगळं असायचं. पण ते आम्ही एकमेकींमध्ये इतकं करायचं की मला असं वाटत नाही की मी आउट ऑफ द वे जाऊन काही केलं आहे. पण प्राचीताई, हा जो तुमचा स्वभाव होता तोच पुढे मोठी रेष होऊन दृष्टिबाधितांसाठी काम करायला कारण झाला असं मला दिसतं आहे. या गप्पा आपण अशाच सुरू ठेवणार आहोत, पण आत्ता घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. दृष्टिबाधितांसाठी ध्वनिमुद्रित पुस्तकांची मोफत लायब्ररी चालवणाऱ्या प्राची गुर्जर यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. दृष्टिबाधितांसाठी कामाचा तुमचा प्रवास कसा सुरू झाला आणि कशामुळे सुरू झाला? मी एकीकडे ट्युशन्स घेत होते. आमची कॉस्मोपॉलिटन सोसायटी होती आणि त्यामुळे काय व्हायचं की इंग्लिश आणि मराठी हिंदी आणि मराठी हे विषय इंग्लिश मिडियममधल्या मुलांना जड जायचे. त्यामुळे ते अगदी छोट्या प्रमाणावर सुरू झालं, पण ते मग खूप मोठं झालं ते काम पण. आणि म्हणजे 8वी ते 12वी अशी मी ट्युशन्स घ्यायचे. म्हणजे ते वेटिंग लिस्ट वगैरे असायची ह्याच्यासाठी मुलांची. तर त्याच्यात मी, आणि ते बरोबर मी माझ्या सोयीप्रमाणे घर सगळं व्यवस्थित सांभाळून दिवसातला काही वेळ, त्यामुळे मी ऑक्युपाईड होते, रिकामी अशी नव्हते कधी. आणि ती जवळजवळ मी 18 वर्ष ट्युशन्स घेतल्या. तोपर्यंत मुलींची शिक्षण होत होती, कॉलेज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. मोठ्या मुलीचं लग्न झालं माझ्या. आणि नंतर एक मिडल एज क्रायसिस किंवा व्हॉइड येतो, हे खूप असं ऐकलं होतं, वाचलं होतं वगैरे वगैरे. त्याची कुठेतरी एक भीती होती आणि हा हे मनात होतंच की आता आपल्याला काहीतरी करायचं आहे, म्हणजे आपल्याला ब्रेल शिकायचं आहे, एवढंच होतं, बाकी काही नव्हतं. तर कधी ते आता सुरुवात करायची, आपल्याला सुरुवात करायला हवी, पण कशी करणार, कारण ह्या बॅचेस इतक्या होत्या माझ्या. मग मी हळूहळू मनाशी ठरवलं की आपण एक वर्ष एक बॅच कमी करायची आणि मग ह्याला ब्रेल शिकायला सुरुवात करूया. पण म्हणजे तरी पण 3-4 वर्ष गेलीच असती, पण ठीक आहे. पण नेक इरादा असला तर देव मदत करत असतो. तर तसंच झालं की नेमकं माझ्या मिस्टरना US ला जावं लागणार होतं. 5 वर्षासाठी एक प्रोजेक्ट आलं होतं. तर म्हणून मग आम्ही म्हणजे मी पण जाणारच होते. 4-5 वर्ष यांना एकटं पाठवण्यात अर्थ नव्हता. तर त्यामुळे आम्ही ती तयारी केली, व्हिसा वगैरे झाला. मी माझ्या सगळ्या ट्युशनच्या स्टुडंट्सना सांगितलं की आता मी पुढच्या वर्षीपासून नाही घेणार आहे. त्याबरोबर त्यांच्या आपण आईवडिलांनी दुसरीकडे ॲडमिशन्स वगैरे घेतल्या. सगळं असं झालं आमचं. आणि नंतर ते प्रोजेक्ट कॅन्सल झालं. त्यामुळे आमचं US ला जायचं रहित झालं. आणि म्हटलं आता हा चान्स आहे, आता मी परत काही त्या ट्युशन सुरू करत नाही. मग ब्रेल कुठे मला शिकायला मिळेल हे सुरुवात झाली शोधायला. आणि पेपरमध्ये अगदी मागच्या पानावर अगदी छोटीशी 2 का 3 ओळींची एक जाहिरात आली. नॅबची, नॅब म्हणजे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, त्यांची एक कोर्स असतो, त्याची जाहिरात आली. मला बाकी काही माहिती नव्हतं, फक्त नॅब बघितलं. म्हटलं इथे मला ब्रेल शिकायला मिळेल, कारण मी शोधत होते कुठे मला जाता येईल. तर म्हटलं यांना फोन करूया. आणि खूप गोष्टी अशा केवळ ह्या घडायच्या म्हणून घडतात. असं आहे की
त्या क्षणी उचलून फोन करणं. एक तर मी एवढा पेपर इतका डिटेलमध्ये कधीच वाचत नाही, याचं मागचं पान वगैरे, ते बरोबर जाहिरात बघितली. त्या क्षणी उठून मी फोन फिरवला. म्हणजे आजही मी माझ्या मिस्टरांची बोलणी खाते की तू त्या क्षणी फोन नाही करत, तू खूप लांबणीवर टाकते. पण मी त्या क्षणी फोन केला. तर ते म्हणाले की 15 दिवसांनी तुम्ही फोन करा. परत अनलाईकली मी 15 दिवसांनी लक्षात ठेवून मी परत फोन केला तिकडे. तर ते म्हणाले की जागा भरल्या. मला खरं तर काहीही माहिती नव्हतं की कुठल्या जागा, काय जागा, काहीच माहिती नव्हतं. तर मी म्हटलं एरवीची मी असते तर तो फोन, हो का भरल्या का, बरं, असं म्हणून ठेवून दिलं असतं. त्या दिवशी मी एकदम त्यांच्याशी असा कडक भांडायचाच पवित्रा घेतला आणि म्हटलं असं कसं भरल्या, 15व्या दिवशी तुम्ही सांगितलं, मी 15व्या दिवशी फोन केलाय, तर असं कसं तुम्ही म्हणू शकता वगैरे, असं मी टणटण केली. तर त्या ज्या कोणी बाई होत्या त्यांनी अजून एकानं कोणाला तरी फोन दिला. तर त्यांना पण मी तेच म्हटलं. तर ते म्हणाले ठीक आहे, 2 दिवसांनी तुम्ही रे रोडला येऊन मला भेटाल का. आम्ही तेव्हा मुंबईत राहत होतो, अंधेरीला. तर रे रोडला येऊन तुम्ही भेटाल का. हो असं म्हटलं, फोन ठेवला आणि हो तर म्हटलं मारे झोकात. पण मी म्हटलं तसं मी घरकोंबडी, घराबाहेर फक्त विकेंड्स ना यांच्या बाजूला गाडीत बसून जायचं आणि यायचं. ट्रेन, बस फार क्वचित संबंध यायचा आणि जर कोणी बरोबर असलं तर. त्यामुळे जायचं तर कसं जायचं. अरे बापरे म्हटलं, होतं म्हटलं. मग 1000 वेळा मनात विचार येऊन गेला, जाऊ दे, शिकवायला भेटेल कोणीतरी नंतर आपल्याला, तेव्हा आपण करू. कुठे जायचं रे रोडला, कसं जायचं वगैरे वगैरे, असं सगळं झालं. माझी धाकटी लेक त्यावेळी लास्ट इयरला होती ग्रॅज्युएशनच्या. तिला विचारलं की म्हटलं सो हे येतेस का गं माझ्याबरोबर. तर ती चल म्हणाली. त्यामुळे मला तेव्हा आता इतकं हसू येतं की जिला मी बोट धरून शाळेत नेऊन बसवलं, तिने मला बोट धरून त्या रेरोडच्या नॅपच्या सेंटरमध्ये नेलं. आणि मग तिकडे त्यांनी विचारलं की तुम्हाला का करायचं आहे. म्हटलं मी ब्रेल शिकणार आहे, कारण अंध आणि ब्रेल एवढंच इक्वेशन माहिती होतं, बाकी अजून काही गोष्टी असतात हे माहिती पण नव्हतं. तर आणि त्यांनी अजून काही प्रश्न विचारले, बहुतेक त्यांना मी जेन्युइन वाटले असावे. तर ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही सोमवारपासून या. बरं म्हटलं, मला खरंच काही माहिती नव्हतं, या म्हटलं येते. असं करून मी हे केलं. तर तो त्यांचा एक नॅपचा दर मे महिन्यात 1 महिन्याचा पॅरा प्रोफेशनल कोर्स असतो. आणि तो काही व्हॉलेंटियर्स, नंतर अंध मुलांचे आई वडील, पेरेंट आणि स्पेशल टीचर्स यांच्यासाठी असतो तो. आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो D.Edचा 12वीचा जो कोर्स असतो त्याचा क्रॅश कोर्स महिन्याभरात असतो. अच्छा. आणि त्यामुळे तो जॉईन केल्यानंतर लक्षात आलं की ब्रेल ही एकच गोष्ट नाही आहे, खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. एका अर्थाने कोऱ्या पाटीने तिथे गेल्यानंतर जे अनुभव आले ते खूप वेगळे होते, अनपेक्षित होते का तुम्हाला जसं वाटलं होतं तसंच चित्र होतं? नाही, खूप वेगळे होते आणि खूप शिकायला मिळालं. म्हणजे टर्निंग पॉईंट होता माझ्या आयुष्यातला. कारण आतापर्यंत घरात राहिलेली एक गृहिणी, आपल्या कोशात राहिलेली, आणि इथे आल्यावरती एक वेगळं जग दिसलं. आणि इतकं सुंदर ट्रेनिंग आहे ते. आणि पहिलं वाक्य त्या ट्रेनिंगच्या सुरुवातीचं पहिलं वाक्य त्या टीचरने आम्हाला काय सांगावं की अंध हा देखील माणूस असतो, आपल्यासारखे गुणदोष त्याच्यामध्ये पण असतात, तेव्हा मदत करताना ती मदत आवश्यक आहे की नाही हे बघायचं आणि मगच मदत करायची. आणि हा जो आउटलुक होता हा पूर्णपणे जेव्हापर्यंत मी त्या नॅबमध्ये होते मी सारखी अनुभवत होते. मला सारखं ते बिंबवलं जात होतं की नाही, उगीच जरूर नसताना मदत नाही करायची. आणि आजही ते माझ्या मनात इतकं ठसलं आहे की कुठलीही अनावश्यक मदत आमच्याकडून होऊच शकत नाही. कणव दया येऊन मदत करायची नाही, खरंच जरूर आहे का बघायचं. हा एक मोठा धडा मिळाला. त्याच्यानंतर ब्रेल तर शिकवलंच, मग त्यांची गणित पाठी कशी असते, मग भूगोलाचे त्यांचे मॅप्स कसे तयार करतात ते शिकवलं. नंतर ॲबॅकस असतं त्यांचं, पांढरी काठी कशी वापरायची. तर आम्हाला ते असे सेंटरच्या बाहेर घेऊन गेले. आणि ते रेरोडला म्हणजे अगदी सुनसान असतं, खूप गर्दी वगैरे नसते रस्त्याला. तर तिकडे आम्हाला गेलं, तिकडे आम्हाला त्यांनी पांढरी काठीने चालायला लावलं, शिकवलं. नंतर अजून एक म्हणजे एक तर प्रसंग असा की त्यांनी मला ब्लाइंड फोल्ड केलं आणि त्याच्यानंतर म्हणाले की ह्याच्या सेंटरच्या बाहेर गेटपाशी आणून उभं केलं आणि म्हणाले आता वर्गात जाऊन बस. आणि 2 मिनटं मी पूर्णपणे अशीच पॅनिकी झाले की आता मी काय करू, कशी जाऊ, कुठे जाऊ, काहीच कळत नाही आहे मला. आणि मग त्या टीचरनी मला 2 मिनिटांनी सांगितलं की ट्रेनचा आवाज कुठून येतोय, ते स्टेशनजवळ होतं, उन्हाची दिशा, ऊन कुठल्या दिशेने येत आहेत त्याचा विचार कर. नंतर प्रत्येक ब्लाइंड इन्स्टिट्यूट जे असतात त्यांच्या गेटवरती एक बीप साऊंड असतो, म्हणजे त्यांना डिरेक्शन मिळावी की इथे आपलं इन्स्टिट्यूट आहे, ही बिल्डिंग आहे. तर तसं तिथे पण होतं. तर म्हणाले बीपचा आवाज आहे.
मग मी 2 मिनटं शांत झाले. त्याच्यानंतर मी तो बीपचा आवाज ऐकला. मग सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला. तेव्हा लक्षात आलं की आपण डोळस असून अंध असतो. आपण आपल्या इतर ज्ञानेंद्रियांचा उपयोगच करत नाही. मला काहीही माहिती नव्हतं. 15 दिवस मी येत होते तिकडे. पण त्याच्यानंतर मग मी म्हणजे तेव्हा लक्षात आलं की गेटच्यामध्ये एक स्लोप आहे. नंतर 2 पायऱ्या आहेत. मग ग्राउंड फ्लोअरला माझा वर्ग आहे. उजवीकडे गेलं की ह्या सगळ्या गोष्टी मी तेव्हा ऑब्झर्व केल्या. आणि तरीही जेव्हा जोपर्यंत मी त्या बेंचवर जाऊन बसले, मी घामाघूम झाले होते. तरी माहिती होतं की 2 मिनिटांनी आपल्याला दिसणार आहे. त्यावेळी जाणीव झाली की हा संघर्ष केवढा मोठा आहे. आणि हे जिद्द आणि संघर्ष म्हणजे ही जी जिद्द आहे यांच्यातली, ही पॉझिटिव्हिटी आहे, ती झिरपत गेली आपल्यामध्ये. इतके पॉझिटिव्ह वातावरण तिथलं सगळं. ह्या गोष्टीने खूप फरक पडला. आणि एक लक्षात आलं की कुरकुर करायचा आपल्याला अधिकार नाही. आपल्याला खूप आहे. आपण त्या गोष्टी बघत नाही. नुसतं कुरकुर करणं हे नाही, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कंप्लेंट्स करणं हा जो प्रकार असतो, हा करायचा आपल्याला अधिकारच नाही. ही माहिती आपण अशीच जाणून घेणार आहोत, पण आत्ता घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. दृष्टिबाधितांसाठी काम करणाऱ्या प्राची गुर्जर यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. प्राचीताई, तुम्ही नॅबमधल्या प्रशिक्षणाविषयी आत्ता सांगत होतात. या प्रशिक्षणाने किती बदल झाले, काय करायला हवं आहे ते दिसलं, स्वतःच वेगळ्या दृष्टिकोनातून स्वतःकडे पाहिलं गेलं. यानंतर तुम्ही नॅबमध्येच तुमचं काम सुरू केलं दृष्टिबाधितांसाठीचं. ते कशा पद्धतीचं होतं, किती काळ केलं आणि कोणत्या कोणत्या प्रकारचं काम तुम्ही तिथे केलं? म्हणजे हा महिन्याभराचा कोर्स झाला आणि नंतर काय, पुढे काय, आणि ॲटिट्यूडमध्ये पण इतका चेंज झाला. एक तर मला ते, मी कधीही म्हटलं तसं घराबाहेर पडले नव्हते, तर ती अशी 9ची लोकल पकडायची आणि मग खिडकीची जागा मिळवायची आणि मग तिथे जायचं वगैरे वगैरे. हे मला खूप आवडलं. म्हणजे ते पण लाईफ आवडलं, ती धावपळ वगैरे असं. आणि नंतर आधी माझं ॲटिट्यूड होतं की मी ब्रेल शिकीन, नंतर ज्यांना मदत हवी असेल ते येतील माझ्याकडे, मग मी त्यांना मदत करेन. त्या महिन्याभरात लक्षात आलं की मला जर कोणाला मदत करायची असेल तर मी तिकडे गेलं पाहिजे. त्यांना कसं माहिती असेल की मला काय येतं आणि किंवा मी मदत करायची माझी इच्छा आहे, हे कसं होईल? मग महिन्याभरानंतर हे सर्टिफिकेट घेऊन काही मला मतलब नव्हता. काय करायचं? तर मग तिथे ते एज्युकेशन सेंटर होतं. तिकडे काही ब्लाइंड स्टुडंट्स होते आणि ब्लाइंड टीचर्स होते. त्यांना विचारलं की मी तुम्हाला वाचून दाखवायला येऊ का? तर आणि महिन्याभराची ती सवय झाली होती म्हटल्यावरती मग येणं जाणं काही सोपं वाटत होतं. तर ते म्हणाले चालेल. म्हटलं ठीक आहे, आपण रोज 2 तास वाचून दाखवायला जाऊ. त्याप्रमाणे मी वाचून दाखवायला सुरुवात केली. मग 2 ते 4 तास झाले. मग 4 तासानंतर मी डबा घेऊन जायला लागले. मग डबा घेऊन जायला लागले मी दिवसभर जायला लागले. असं करत मी 9 ते 5 माझा जॉब असल्यासारखं रोज तिकडे जायचे आणि काम करायचे. आणि ते त्यांच्यासाठी पण एक व्हॉलेंटियर रोज येतो, ही खूप मोठी गोष्ट होती. कारण येतात, खूप मदतीला लोक येतात, वाचून दाखवायला येतात, पण ते त्यांच्या सोयीने 1 तास 2 तास, आज आले तर 4 दिवसांनी येतील असं असतं. म्हणजे त्या तिथल्या टीचर्सना वगैरे पण त्यांचं जर काही काम असेल तर ते एखादं अर्धवट राहिलेलं काम आता मला हे पूर्ण करून घ्यायचं आहे वगैरे असं असायचं. मी रोज जाते आहे म्हटल्यानंतर त्यांना ठरवता आलं की आता ही उद्या पण येतेच आहे ना, म्हणजे मग हे काम ती करू शकेल. आणि एक 7-8 दिवस झाले तिथले ऑनररी डायरेक्टर आठलेकर सर आहेत, तर त्यांच्या हे लक्षात आलं की ही रोज येते आहे. मी त्यांच्या केबिनमध्ये बसायचे आणि ते माझे 5 मिनिटंही वाया जाऊ द्यायचे नाही. ते इतकं सगळ्यांशी बरोबर तुला ह्या त्या वेळ आहे ना, मग त्यावेळी ही तिथे करेल, असं करेल. आणि असं करून ते माझी एकही मिनिट वाया जाणार नाही असं बघायचे आणि माझा सगळा दिवस हे करायचा. जर समजा कधी असं झालं की सगळेच बिझी आहेत वगैरे, तर त्यांना ते रेस्टलेस व्हायचे आणि मी म्हणायचे की सर मला आवडतं म्हणून मी येते, मी बसीन ना. आणि तोपर्यंत म्हणजे सांगायचं राहिलं की माझं तोपर्यंत ऑडिओ रेकॉर्डिंगचं काम सुरू झालं होतं. ते ट्रेनिंग असतानाच तिकडे 2 कामं सुरू झाली होती. की एकदा त्यांना रायटर्सची आवश्यकता होती म्हणून रायटर म्हणून 1-2दा गेले आणि तिथेच वॉकमनवरती, कारण तो कॅसेटचा जमाना, तर वॉकमनवरती रेकॉर्डिंग, तर कुणातरी मुलाला काहीतरी हवं होतं रेकॉर्ड करून, म्हणून मी घरी येऊन रेकॉर्ड करून दिलं होतं. त्यामुळे रेकॉर्डिंगला सुरुवात झाली. तर माझ्या पर्समध्ये वॉकमन असायचा, एखादं पुस्तक असायचं किंवा ते त्यांनीच दिलेलं पुस्तक असायचं. तर त्यामुळे म्हटलं जर नसलं कोणी तर मला इथे बसायला छान केबिन आहे, मी इथे रेकॉर्ड करत जाईन. तर पण ते म्हणायचे नाही, तू तुझा वेळ देऊन येते आहेस. आणि मला म्हणजे हा एका गृहिणीसाठी तर खूप मोठी गोष्ट होती की माझ्या वेळाला इतकी किंमत. हो, म्हणजे खरं सांगायचं तर खूप छान वातावरणातलं, अतिशय
म्हणजे मान देणारं, रिस्पेक्ट देणारं घर होतं माझं. तरी पण इनस्पाईट ऑफ दॅट मला स्वतःला सुद्धा जाणीव नव्हती की अरे माझा वेळ इतका महत्त्वाचा वाटू शकतो कुणाला. आपण आपल्याला पण ग्रँटेड घेतलेलं असतं, खूप आनंदात असतो, त्याच्यात वाईट काहीच नाही, चुकीचंही काही नाही. पण बाहेर पडल्यावर मला ते जाणवलं की माझ्या वेळाला पण किंमत आहे. मी आल्यानंतर यांना इतकी मदत होते. तुमचं हे काम नॅपसोबत चालू होतं, तुम्ही वॉकमॅनवरती कॅसेट रेकॉर्ड करून द्यायला सुरुवात केलेली होती. असं असताना पुण्यामध्ये यावं मुंबई सोडून आणि पुस्तकं ध्वनिमुद्रित करून देणारी यशोवाणी ही संस्था सुरू करावी असं तुम्हाला का वाटलं? मी 1-1.5 वर्ष जात होते आणि पडेल ते काम करत होते आणि मुख्य म्हणजे मला तिथे वावरता आलं सगळ्या दृष्टीबाधितांमुळे. त्यामुळे त्यांच्या लिमिटेशन्स काय आहेत हे खूप कळलं आणि खूप आनंदात चालला होता. सुवर्णकाळ माझ्या आयुष्यातला मी म्हणते त्याला. तर तसं होतं आणि आपण यांची बदली पुण्याला झाली. ते US चं प्रोजेक्ट कॅन्सल झालं आणि बदली पुण्याला झाली. रादर मी जेव्हा नॅबमध्ये जायला सुरुवात केली तेव्हा हे पुण्याला शिफ्ट झाले होते. माझी मुलगी लास्ट इयरला होती ग्रॅज्युएशनच्या, म्हणून मग मी मुंबईत थांबले होते. तर त्यामुळे मग सोडणं भाग होतं. खूप वाईट वाटलं नॅब सुटताना, कारण इतकं छान काम आणि इतकी रमले होते मी. तर काय करायचं असं हे होतं. म्हणजे आय वॉज लॉस्ट फॉर सम टाईम. पुण्यात आल्यानंतर सेटल होणं होतं आणि तसं मी बिझी पण होते, कारण माझे सासू सासरे होते, घरचं सगळं म्हणजे डबे, परीक्षा, शाळा आहे. म्हणजे मोठ्या मुलीचं जरी लग्न झालं असतं तरी धाकटीचं होतं. म्हणजे घरातली कामं होती, त्यामुळे मी पण अगदी खूप वेळ देऊ नाही शकायचे. पण तो जो काय वेळ द्यायचे तो पण आता काय करायचं, म्हणजे पुण्याला आल्यावर काय करायचं आणि सगळ्या संस्था लांब. मी 4 व्हीलर चालवणं मुंबईला असताना सोडून दिलं होतं आणि पुण्यात आल्यानंतर 2 व्हीलर शिकून चालवणं शक्य नव्हतं. त्यामुळे सगळ्या संस्था लांब. तर करायचं काय? तर मग मी रेकॉर्डिंगचंच काम पुढे ठेवलं. बरं तेव्हा असं होतं की पुस्तकं तरी मी केलं तरी कोणाला देणार? तर सर, मी म्हटलं आठलेकर सर, तर ते सर म्हणाले की मी तुला पुस्तकं पाठवेन. बरं आता इतकं सोपं पण नव्हतं, पण तरी ते मग कोणाची तरी सोबत बघून पुस्तकं पाठवायचे. मग मी ती पुस्तकं कॅसेट्सवरती रेकॉर्ड करून त्या कॅसेट्ससोबत बघून मुंबईला पाठवायचे. अशा पद्धतीने झालं आणि मी म्हटलं तसं थोडा वेळ असायचा, त्यामुळे तेवढं काम मला पुरायचं. इन द मीन व्हाईल काय झालं, माझी मोठी मुलगी प्रेग्नंट होती. त्यामुळे मग ती येणार होती. म्हणजे ती पुण्यात सेटल होणं, तिचं प्रेग्नन्सी, मग बाळंतपण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे कुठे काही सुरू करायचं तर तेवढा वेळ नव्हता. म्हटलं एक प्रोजेक्ट आपण हाती घेऊया, म्हणून मी मृत्युंजय पुस्तक करायला घेतलं. ते इतकं सुंदर पुस्तक आहे, आपण हे करूया जसा जसा वेळ मिळेल. आणि 35 कॅसेट्स तशा झाल्या आणि बरोबर म्हणजे ती बाळंतपणाला येऊन बाळ होऊन सगळं होऊन ती घरी जाईपर्यंत माझ्या 35 कॅसेट्स पूर्ण झाल्या. थोडं आम्ही पण पुण्यात सेट झालो. मग मी चौकशी केली तर एका संस्थेत कळलं की त्यांना कळवलं माझ्याकडे अशा कॅसेट्स आहेत, आणून द्या म्हणाले. त्यांना नेऊन दिल्या. मग पुण्यातल्या मुलांमध्ये जरा पसरले का एका मॅडमनी असं केलं, कारण त्यावेळी आता ऑडिओ खूप कॉमन झालं आहे, पण त्यावेळी ऑडिओ अतिशय रेअर होतं ती गोष्ट. त्यामुळे हे पुस्तक मिळणं त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे मग एक मॅडम करतायत. मग एक पुण्यातल्या संस्थेमध्ये जी दिव्यांगांसाठी काम करायची, तिकडे मी जायला लागले आणि तिकडे काही अंध मुलं येऊन त्यांना मी वाचून दाखवायचे. मग लक्षात आलं की एकदा मी वाचून दाखवण्यापेक्षा मी रेकॉर्ड करीन आणि ह्यांना देईन, म्हणजे ह्यांच्याकडे पण सारखं राहील, त्यांना सारखं ऐकता येईल. म्हणजे त्याचं रेकॉर्डिंगचा हा जो मुख्य फायदा आहे तो त्यांना होईल. म्हणून मग मुलं घरी यायला लागली. मग मुलं घरी यायला लागली म्हटल्यानंतर आणि ते एकमेकांना पण सांगतात, तसं झालं. आणि म्हटलं तसं एक पुस्तक करायला वेळ लागायचा. कॅसेट असल्यामुळे एकदा कॅसेट दिली की पुन्हाच तेच पुस्तक पण करावं लागायचं. पण अशा पद्धतीने माझ्या लेव्हलवरती हे रेकॉर्डिंगचं काम सुरू झालं आणि आता हे आपण याच्यात काम करायचं हे नक्की झालं. पुन्हा एक पुस्तक वाचून दाखवावं लागलं तरी चालेल किंवा ध्वनिमुद्रित करावं लागलं तरी चालेल, ही चिकाटी ठेवून तुम्ही जे काम सुरू केलं त्यात 6,500 पुस्तकांपर्यंत किंवा कदाचित त्याहूनही जास्ती पुस्तकांपर्यंत आलंय. हे काम कसं वाढत गेलं? या काळात तुम्हाला 400 कार्यकर्ते येऊन तुमच्या सोबत वाट चालतायत, हे कसं काय घडलं? खरं सांगायचं तर मी एकटीच करत होते. मी तेव्हा कोणाला फारशी सांगायची नाही की मी असं काम करते. मला असं वाटायचं मी बोस्ट करते असं वाटेल. पण माझा भाऊ मला म्हणाला, यांचा एक मित्र, ते मला म्हणाले की तू सांगत जा, कोणाला तरी आवडेल करायला. आणि त्याच्यामध्ये थँक्स टू ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी MP3 रेकॉर्डरवरती रेकॉर्डिंग करता येतं, त्याची CD तयार करता येते, हे कानावर आलं. तर मग तो MP3 रेकॉर्डर आणला. म्हटलं आपण CD करून, म्हणजे मग ते सेव्ह करता येईल कम्प्युटरवरती. म्हणजे पुस्तक सेव्ह करता येणं मोठी स्टेप होती. पण मी अजिबात कम्प्युटर सॅव्ही नव्हते, टेक्नो सॅव्हीच नव्हते. म्हणजे घरात एक कम्प्युटर मशीन आहे, त्याला आपण हात लावायचा नाही, तर ते बिघडू शकतं, इतकी भीती मनात.
त्यामुळे हे करायचं कसं, आणून ठेवलं ते MP3 रेकॉर्डर, पण तसंच कॅसेट आणि सोपी पडायची ना, इरेज करता यायचं वगैरे वगैरे असं. तर पण मग एकदा केलं तर रेकॉर्डिंग गेलं कुठे, असं सगळं झालं. इन द मीन वाईल माझ्या मुलीला पुण्याला आली होती, ती परत मुंबईला गेली, तिला जॉब मिळाला म्हणून. तर तिने जाताना मला सोशल मीडियाला इंट्रोड्यूस केलं आणि मग ते ईमेल ID काय असतो वगैरे ह्या गोष्टी तेव्हा कळल्या. आणि 15 दिवसांनी ती जेव्हा आली तेव्हा मी ॲडिक्ट झाले होते. म्हणजे मी अशी कोणाशीही चॅट करायचे, कोणाशीही बोलायचे, फ्रेंड्स हे होते झाले होते वगैरे. आणि ती म्हणाली, अगं असं नसतं करायचं, म्हणजे असं. पण मी चाललं होतं, फक्त एक होतं तिकडे मात्र, मी ज्या कोणाशी अशी फ्रेंड्स रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायचे त्यांना मी सांगायचे की मी असं असं काम करते. कारण कुठेतरी माझं होतं की हे जे लोक आहेत ह्यांचा मला उपयोग माझ्या कामात काय होईल आणि निदान एक कळेल तरी काय आहे काम. आणि त्याप्रमाणे खरंच एक स्टुडिओमध्ये काम करणारा मुलगा मला भेटला आणि तो त्यांनी मला सगळ्या गोष्टी सांगितल्या. बरं तेव्हा कॅमेरे वगैरे हे पण एवढं नव्हतं. वर्णन करून करून चॅटवरती त्यांनी सांगितलं की मग ते कम्प्युटरला जोडायचं असतं, मग ती फाईल दिसेल, मग फाईल म्हणजे काय, असं करत 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 मग ती एकदा पहिली CD तयार झाली. पहिली CD तयार झाली तेव्हा खूप आनंद झाला, पण ती चालेच ना. मग ती वेव्ह फॉर्मॅटमध्ये, मग ती MP3 फॉर्मॅटमध्ये हवी, असं हळूहळू गोष्टी. आणि एकदा आपण पडलो की आपल्याला पण एक आयडिया यायला लागते. त्यामुळे मग CD तयार व्हायला लागल्या. आणि त्याचबरोबर हे एक लक्षात आलं की म्हणजे मी सांगायला सुरुवात केली तर एक जण आमच्याच एरियातली ती म्हणाली मला आवडेल काम करायला. आणि ती व्हॉलेंटिअर आज पण आहे, म्हणजे सुरुवातीपासूनची आजपर्यंत. तर ती म्हणाली मला आवडेल. मग आम्ही दोघींनी मिळून ते कसं करायचं ते झालं. मग तिचं ऐकून वर्ड ऑफ माउथनी हे झालं. दुसरे लोक म्हणजे औंधमधलेच लोक आमचे गोळा झाले. आम्ही म्हटलं की काय करायचं, मग कसं करायचं. मग आम्ही पुस्तकांचे असे तुकडे करायचो आणि तुकडे करून द्यायचो. बरं MP3 रेकॉर्डर तसे महाग होते, तर असं मी काही म्हणू शकत नव्हते ना की तुम्ही सुरुवात करा. म्हणजे मग मी MP3 रेकॉर्डर्स गोळा करायला सुरुवात केली. कोणी काही विचारलं काय हवं आहे की मला MP3 रेकॉर्डर द्या. कुठल्याही भाच्याला, मुलींना नोकऱ्या लागल्या, काही लागल्या, मला MP3 रेकॉर्डर द्या. असं करून मी एक थोडेसे जमवले. त्यामुळे मग मी पुस्तकाचा एक भाग आणि ते MP3 रेकॉर्डर असं ते व्हॉलेंटिअरला द्यायचे. ते त्यांच्या घरी बसून मग रेकॉर्ड करायचे आणि मग मला घरी आणून द्यायचे. मी कम्प्युटरवरती करून घ्यायचे. इथपर्यंत आमच्या एरियातले झाले. मग हे पुण्याभर पसरलं. म्हणजे एक सांगायला आवडेल की सगळे व्हॉलेंटिअर्स जे आहेत ते वर्ड ऑफ माउथनी आलेले आहेत. कोणालाही एकालाही मी सांगायला गेले नाही की आपलं हे काम करायचं. प्रत्येकजण आपणहून आला. त्याप्रमाणे मग पुण्यात पण मग पुस्तकं पोहोचवायची कशी. तर माझी एक मैत्रीण होती, एकीशी मैत्री झाली, अशीच ओळख झाली. लोक खूप मदत करायला तत्पर असतात हे लक्षात आलं. खूप आपणहून मदत करतात. त्यांच्या बिझनेससाठी डिलिव्हरी बॉईज पुण्याभर फिरायचे. तर त्यामुळे ती म्हणाली माझी मुलं नेऊन देत जातील. मग आम्ही ते तशी पुण्याभर पुस्तकं गेली. त्याच्यानंतर मग घरी प्रिंटर स्कॅनर आला, ईमेलचा वापर जास्ती वाढला आणि मग त्याच्यामुळे मग स्कॅनर आल्यानंतर पुस्तकं स्कॅन करायला लागले आणि PDF मेलनी पाठवायला लागले. मग सगळं जग जवळ आलं. तंत्रज्ञानाचा उपयोग खूप मोठा झाला आणि मुळात समाज माध्यम, आपल्या हाताशी जी माध्यमं आहेत, आपला जो बदलता भोवताल आहे, त्याचा उपयोग अधिकाधिक करून घेत ही जी तुमची साखळी आहे ती खूप मोठी विस्तारली. ही माहिती या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. खूप प्रकारची पुस्तकं तुम्ही वाचली आहात. संख्या बघता त्याच्यामध्ये खूप वैविध्य असणार आहेच. तर कोणत्या प्रकारची पुस्तकं तुम्ही वाचता आणि हे वैविध्य कशा पद्धतीने येत गेलं? आमचं काम आहे ते नीड बेस्ड आहे. म्हणजे अंध व्यक्तीला जे पुस्तक हवं असतं ते आम्ही करून देतो, आम्ही ठरवत नाही. आता विद्यार्थी खूप आहेत, अंध व्यक्ती खूप आहेत. त्यामुळे अनेक प्रकारची, म्हणजे अगदी पहिलीपासून ते MPSC, UPSC, मॅनेजमेंट, नंतर ज्योतिषशास्त्र, रेसिपी बुक्स, आध्यात्मिक पुस्तकं, पोथ्या, जे येईल ते आम्ही करून देतो. त्यामुळे सगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत. नसेल तर मात्र मग त्यांनी आम्हाला PDF पाठवायची किंवा पुस्तक पाठवायचं. पुस्तक हार्ड कॉपी असेल तर मग ते स्कॅन करून मग आपण पाठवतो आणि PDF असेल तर सोपं पडतं, कट करून पाठवतं. अजून एक आहे म्हणजे की आपण पूर्ण पुस्तक देत नाही करायला, कारण त्यांनी खूप वेळ जातो. अवांतर पुस्तकं जेव्हा असतात तर ती मात्र आपण देतो, कारण त्याला टाईम बाउंड एवढी नसतात. पण ह्याचं कसं असतं की हे मिळाल्याशिवाय मुलांचा अभ्यास सुरू होत नाही. तर म्हणून मग आपण ह्याचे चॅप्टर्स वाईज स्कॅनिंग करतो. इव्हन चॅप्टर जर खूप मोठा असला
तर आपण त्याचे पण पार्ट्स करतो. कारण एक पुस्तक जर द्यायचं म्हटलं तर MPSC UPSCची पुस्तकं 1200-1200 पानांची असतात. बँकिंगची पुस्तकं असतात 800-800 पानांची. तर एका रीडरला दिलं तर वर्ष जाईल, कारण ते हे टाईम कन्झ्युमिंग आहे तसं काम. त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने करतो. त्यामुळे सगळ्या प्रकारची पुस्तकं आमच्याकडे आहेत. प्राचीताई, दर्जा राखणं वाचनाचा किंवा प्रभावाच्या दृष्टीने याच्यासाठी तुमचे काही चेक पॉईंट्स असे काही आहेत का? आणि अनेकदा असं होतं की इच्छा असते पण ह्या क्षेत्राचा अनुभव असेल असं नाही, तर त्या दृष्टीने काही ट्रेनिंग देणं किंवा काही सूचना देणं असं काही आहे का तुमच्याकडे? आहे, नक्कीच आहे. कारण आमचं काही स्टुडिओ रेकॉर्डिंग नाही आहे, पण फ्लॉलेस असलं पाहिजे, मुलांना व्यवस्थित मिळालं पाहिजे, कारण तो त्यांचा अभ्यास आहे. तर त्यांना उत्तम प्रकारचं मिळालं पाहिजे याची आम्ही खूप खबरदारी घेतो. तर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही मेंटॉर टीम केली आहे. आता आमच्या टीम्स आहेत केलेल्या. ते मेंटॉरमधली एक जण बरोबर ट्रेनिंग देते, कारण आमच्या पुस्तकांना एक युनिफॉर्मिटी असावी म्हणून पॅटर्न आहे. मग त्याच्याबद्दल 1 to 1 ट्रेनिंग दिलं जातं, जोपर्यंत त्या व्हॉलेंटियरला कॉन्फिडन्स नाही आहे की मी माझं एकटं करून घेईन. आणि मग चुका आल्या तर काय करायचं, एक फाईल किती मिनिटाची असायला पाहिजे, सुरुवातीला काय सांगायचं, शेवटी काय सांगायचं, हे सगळं ठरलेलं आहे. त्याप्रमाणे त्या व्हॉलेंटियरला ट्रेन केलं जातं आणि मग मेन स्ट्रीममध्ये येतं. त्यामुळे ते एक आहे. नंतर आमची प्रत्येक फाईल एडिट केली जाते. त्यामुळे आमची एडिटिंग टीम आहे आणि त्या एडिटिंग टीमकडे ती फाईल जातात, त्या आम्ही पूर्ण एडिट करतो, मग ते कंपाईल होतं, मग त्याच्यानंतर ते पुस्तक तयार होतं आणि आम्ही विद्यार्थ्यांना लिंकद्वारे, आता आम्ही लिंकद्वारे पाठवतो. पूर्वी मुलं येऊन पेनड्राईव्हवरती किंवा मेमरी कार्डवरती कॉपी करून घेऊन जायची. बाहेरगावची मुलं असायची, त्यांना आम्ही CD वरती कॉपी करून पोस्टाने पाठवायचो. पण आता थँक्स टू ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अगेन, आणि आता ह्याच्यानंतर कोविडनंतर डेटा म्हणजे नेट हे सगळ्या मुलांकडे पण आले, अगदी कोपऱ्यापर्यंत, खेडोपाड्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळे आता फक्त लिंक पाठवली की काम होऊ शकतं. आणि लिंकनी इतकं सोपं झालेलं आहे की आता असं असतं की पूर्ण पुस्तक व्हायचे पण आम्ही वाट नाही बघत. आता MPSC UPSC त्याला काय असं कंटिन्युअसली चॅप्टर वाईज आलं पाहिजे असं नसतं. तर मग आम्ही ते पुस्तक सुरू झालं की लिंक तयार करतो, ती त्या मुलाला पाठवून देतो आणि जसजसे चॅप्टर्स होतील तसतसे आम्ही अपलोड करत राहतो. ॲट द सेम टाईम आम्ही ब्रॉडकास्ट लिस्ट करून ठेवली आहे MPSCची किंवा कॉमन एंट्रन्सच्या पुस्तकांची. तर मग आम्ही त्या ब्रॉडकास्ट लिस्टवरती ते पुस्तक टाकून द्यायचं. ज्यांना उपयोग आहे ते मुलांना अभ्यास करायला येतो, त्यांना जास्तीचं मटेरियल, इतर मुलांचं पण मटेरियल मिळतं. त्यामुळे त्याचा खूप फायदा होतो मुलांना. तुमच्या संस्थेचं कुठेच बँक अकाउंटही नाही आहे, पण जेव्हा तुम्ही MP3 रेकॉर्डर, स्टुडिओज, एडिट करणं, तंत्रज्ञानासाठी किंवा खूप पुस्तकं झाल्यानंतर या सगळ्या पद्धतीमध्ये एक आपल्याला जागा पण असावी लागते नवीन तंत्रज्ञानामध्ये, अवकाशामध्ये, आणि तीही विकत घ्यावी लागते. मग हे अर्थकारणाचं जे दिव्य आहे ते बँक अकाउंट शिवाय कसं काय साध्य करता? खरं सांगायचं तर आम्हाला खरंच नाही. जर जरूर लागली तर सांगायचं की मला ह्याची जरूर आहे. आणि फक्त नातेवाईक, मित्रमंडळी, आता शाळांचे व्हॉट्सॲप ग्रुप्स वगैरे असतात, ते आमचे व्हॉलेंटियर्स, इथे फक्त शब्द टाकायची खोटी असते की तो उभा राहतो. कुठलाही कार्यक्रम आम्हाला एक तर लागत नाही. जेव्हा काही कार्यक्रम असतो, आमच्या पिकनिक्स असतात किंवा गेट टुगेदर, ॲन्युअल मीट वगैरे असते, तेव्हा TTMM म्हणजे तू मेमे, प्रत्येकजण आपले पैसे भरतो आणि आम्ही काम करतो. ते जेवढे लागतात तेवढेच घ्यायचे, पैसे ठेवायचेत कशाला साठवून. त्यामुळे तो नाही. ड्राईव्हचं पण 5 TBची ड्राईव्ह आम्ही घेतलेली आहे, कारण जवळजवळ 2.36 TB वगैरे आता आमची पुस्तकं आहेत. तर म्हणून 5 TBची घेतली. आता ते स्पॉन्सर माझा ठरलेलाच आहे. म्हणजे आता दरवर्षी बरोबर ती मला तेवढे पैसे देते. नंतर आम्ही जे काय असे खर्च आहेत, रिकरिंग खर्च आहेत, त्यांना ठरलेलेच येते, त्यांना सांगताच ते आधीच पैसे भरून देतात. खरंच सॅल्यूट आहे तुमच्या कामाला, कारण जो एक व्यवसाय होऊ शकला असता असं काम तुम्ही आज इतकी वर्ष शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विनामूल्य करत आहात. तुमच्या कार्यकर्त्यांविषयी काय सांगाल? आम्ही लोकांना, या अंध व्यक्तींना जेव्हा येतात तेव्हा सांगतो की सांगा बरं का इथे असं काम होते, शेअर करा, तुम्ही इतरांना सांगा, मिळू द्या. हे आहे. जर पैसे घेत असते तर अरे बापरे, त्यांनी शेअर केली म्हणजे ह्यानी आता माझे 40 रुपयाचं घेतलं आणि त्यांनी 10 लोकांना दिलं, म्हणजे माझ्या 40 रुपयांचं काय. व्हॉलेंटियरला मी कुठल्या तोंडाने सांगणार होते की नाही तुम्ही ऑनररी काम करा जर मी पैसे घेते आहे. ॲक्च्युली काय झालं, त्यामुळे जे आमचे व्हॉलेंटियर्स आहेत
तर ते सुद्धा एक लाईक माइंडेड लोक आले, ज्यांना काहीतरी करायचं आहे असेच लोक जॉईन झाले. म्हणजे एक तुम्ही जर उद्या कोणाला सांगितलं 4-5 जण असतात, त्यातली एखादी म्हणते मला आवडेल, कारण तिचं तसंच विचार असतात. बाकीच्या 3 जण नाही म्हणत. प्रत्येकाची विचारसरणी पद्धत काम करायची वेगळी असते. त्यामुळे जे जॉईन झाले त्यामुळे आमच्याकडे व्हॉलेंटियर्स ना कधी काम सांगावंच, म्हणजे असं करा नाही करत ही तक्रारच नसते. रादर मी आमच्या ग्रुपला जरा वेडा ग्रुप म्हणते की म्हणजे जर 2 दिवस मिळालं नाही काम तर ते मला मेसेज टाकून लगेच की काय झालं, आलं का नाही काम. त्यांना चैन पडत नाही, इतके ते डिव्होटेड आहेत. सगळेजण खूप वेळेत काम करून देतात आणि आम्ही असं एकमेकांना कनेक्टेड आहोत. आणि समाधान मिळणारं जे आहे ना, ते समाधानाला तोड नाही आहे. आणि या समाधानाचं प्रत्येकाला अप्रूप आहे आमच्या व्हॉलेंटियर्सना. या कामाचा USB हा आहे की घरी बसून काम करता येतं. आमची पद्धत कशी आहे की तुम्ही घरात दिवसातली 20 ते 25 मिनटं तुमची द्या आणि रेकॉर्ड करा. 20 पानांपर्यंत एका वेळी आम्ही पाठवतो. त्यामुळे एक 4-5 दिवसात तुमचं काम होऊ शकतं. त्यामुळे बर्डन स्ट्रेस न घेता एन्जॉय करत तुम्ही काम करा, कारण तुम्ही एन्जॉय केलं तरच त्याचे रिझल्ट चांगले येणार. मुलांना जर अभ्यासाचं द्यायचं आहे तर ते छान मनस्थितीत केलेलं काम असेल तर त्यांना लगेच पोहोचेल. नक्की. तर त्यामुळे तो प्रश्न नसतो. आणखीन आम्ही ते सगळेजण खूप क्लोजनीट आहोत, म्हणजे ऑनलाईन आहे, व्हर्च्युअल आहे. इन स्पाईट ऑफ दॅट आमचे पर्सनल कॉन्टॅक्ट्स आहेत. आमचे असे ग्रुप्स आहेत, व्हॉट्सॲप ग्रुप केलेले आहेत व्हॉलेंटियर्सचे पण. तर एक आहे ज्याच्यावरती आम्ही काय करतो की जर काही अडचण आली वाचताना, एखादा फॉर्म्युला आहे किंवा हे टेबल कसं वाचायचं आहे का काही असेल तर त्याचा फोटो आम्ही त्या ग्रुपवरती टाकतो. एक्सपर्ट जे आहेत, काही एक्सपर्ट्स नेमले आहेत, ते बघतात आणि त्याची उत्तरं देतात. मग ऑडिओ करून सांगतात, म्हणजे मुलांपर्यंत चुकीचं जायला नको त्या दृष्टीने. फक्त तिथे कसं होतं की बाकी कोणी काहीही बोलायचं नाही. तर सुरुवातीला तोच ग्रुप होता, तर आम्ही काही बोलायचो नाही. एकमेकांशी व्हॉलेंटियर्सचे कॉन्टॅक्ट नव्हते. फक्त मला एकटीला माहिती होतं की इतके जण आहेत किंवा हे काम करते, ही काम करते. मग नंतर लक्षात आलं की म्हणजे असं कुठलं अवॉर्ड मिळालं, काही मिळालं की सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन्स येते आणि मग मी खूप रेस्टलेस व्हायचे. तर आमचेच एक व्हॉलेंटियर, तिच्याशी मी बोलत होते की अगं सगळे बघ नामं ते कामाचे मागे जातात. तर ती म्हणाली अगं सगळ्यांना व्यक्त व्हायचं असतं, सगळ्यांना तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे, तर मग ते काय करतील. तर मग आपण अजून एक ग्रुप करूया. आणि म्हणून आम्ही एक दुसरा ग्रुप केला, त्याला आम्ही कट्टा असं नाव दिलं आहे. आणि तो खरोखरी कट्टा आहे. तिथे मग सगळं असतं, गप्पा असतात, एकमेकींशी असतं आणि त्याच्याबद्दल म्हणजे स्वतः लिहिलेल्या कविता असतात, पेंटिंग्स असतात, रांगोळ्या असतात, काय काय जे आहे. आणि तेव्हा कळलं की इतके टॅलेंटेड आहेत सगळेजण. आता घेतो आहोत एक विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. प्राचीताई, हे जे सगळं काम तुम्ही करत आहात, अनेक प्रकारची पुस्तकं तुम्ही वाणीच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचवता, पण त्यातली तुमची जी ट्युटोरियल्स आहेत, जी मुलांना अभ्यासक्रमात शैक्षणिक प्रगतीमध्ये मदत करतात, ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि अर्थात ती अनुभवातून घडत गेलेली आहेत. त्याविषयी काय सांगाल? हां, म्हणजे आम्ही पुस्तकं रेकॉर्ड जेव्हा करतो तर तेव्हा जनरली रूल असा असतो की नॉट टू ओमिट अ सिंगल वर्ड अँड नॉट टू ॲड अ सिंगल वर्ड. पण काही पुस्तकं, काही विषय असे असतात की जे नुसतं वाचून समजणार नसतात. आणि त्याच्या आधी मला एका गोष्टीचा इथे उल्लेख करावासा नक्कीच वाटेल की यशोवाणीतले आमचे व्हॉलेंटियर्स जे आहेत ते खूप टॅलेंटेड आहेत, खूप केपेबल आहेत. म्हणजे PhDs आहेत, लॉयर्स आहेत, CAs आहेत, डॉक्टर्स आहेत, टीचर्स आहेत, प्रोफेसर्स आहेत, म्हणजे नेम द प्रोफेशन आणि ते आहे. आणि ते सगळे उच्च शिक्षित आहेत. तर त्यांच्या एक्सपर्टाईजचा उपयोग करून आम्ही घेतो. आणि म्हणजे मग काय असतं की आता तो विषय असेल तर तो विषय वाचताना तो धडा एक्सप्लेन करून वाचायचा. मग तो एक्सपर्ट बरोबर तो सगळा धडा एक्सप्लेन करून सांगतो. म्हणजे आता अकाउंट्स आहे, अकाउंट्स या मुलांना सांगणं, समजावून सांगणं, तर ती जी आहे ती स्वतः CA आणि MBA झालेली आहे, MBAचे क्लासेस घेणारी आहे. तिच्याकडे दिलं, तिने ते त्या पद्धतीने सांगितलं. तिच्याकडे मुलांचे फोन गेले की आम्हाला तुम्ही पर्सनली शिकवा. तिने ऑनलाईन शिकवायला सुरुवात केली. शिकवायला सुरुवात केल्यावर तिच्या अजून लक्षात आलं की यांच्यासाठी अजून मला वेगळ्या पद्धतीने शिकवायला लागेल, यांना समजायला पाहिजे, तर असं नाही सांगून चालणार. हे जेव्हा ती प्रत्यक्ष शिकवायला लागली तेव्हा तिला कळलं. मग आता ती त्या पद्धतीने शिकवते. आता जेव्हा कोणी ट्युटोरियल करायचं असतं तर आम्ही तिला पण हे म्हणजे ती सांगते की या पद्धतीने करायचं आहे, या मुलांसाठी कसं हवं आहे असं सांगणारे सुद्धा आता आमच्याकडे व्हॉलेंटियर आहेत की जे ट्युटोरियलला सुरुवात करणार आहेत. तसंच गणिताचं आहे, तर गणिताचा एक छोटासा ग्रुपच केलेला आहे आम्ही. आणि गणित
तसाही कठीणच असतो विषय. तर जी आहे त्या ग्रुपची हेड ती स्वतः PhD आहे मॅथ्समध्ये, आणि मग ती आता त्या मॅथ्सचं ग्रुपचं बघते. म्हणजे मग आता स्टॅटिस्टिक्स आहे तर कुणाला द्यायचं वगैरे हे सगळं ती बघते. तेव्हा लक्षात आलं की म्हणजे 8वीचं समीकरण असलं तर 5वीचंच येत नाही आहे त्या मुलाला, तर 8वीचं सांगून एक्सप्लेन करून कसं चालेल. गणिताची पुस्तकं ही एक्सप्लेन करूनच वाचली जातात. मग त्यांनी त्या ग्रुपनी एक असं पुस्तक तयार केलं, कॉन्टेंट तयार केला की 5वी ते 12वी फक्त समीकरण, म्हणजे टॉपिक वाईज त्यांनी चॅप्टर्स केले. अच्छा. आणि ते पुस्तक मग आता कुठल्याही मुलाने मला गणित मागितलं की मी आधी त्याला ते पाठवते की हे तू आधी बघ आणि मग आपण तुझं पुस्तक करतोच आहोत. तसंच इंग्लिश ग्रामरचं, दोघी PhD झालेले आहेत इंग्लिशमध्ये, त्यांनी केलेलं आहे. मग अशी पुस्तकं, तर ह्याचा मुलांना खूप उपयोग होतो. आणि आमची मुलं ही पुस्तकं वापरून IAS झालेली आहेत, UPSC झालेली आहेत, क्लिअर केलेली आहेत, आणि बँकांमध्ये ब्रँच मॅनेजर होत आहेत, प्रमोशनल एक्झाम्स देतात त्याच्यामध्ये पास होतात. नेटसेट इतकी मुलं इतक्या इझिली करतात, म्हणजे ती इतकी कठीण परीक्षा आहे असं वाटत नाही, इतक्या इझिली. मॅडम ह्या नोट्स आहेत का, राज्यशास्त्राच्या पाहिजेत, मग पाठवून दिलं. स्वतःच्या नोट्स पण पाठवतो, त्या पाठवून दिल्या वगैरे. थोड्या दिवसांनी फोन येतो, मॅडम क्लिअर झालं, आता मी इकॉनॉमिक्समध्ये करणार आहे. अशा पद्धतीने मुलं अभ्यास करत असतात. आणि त्यामुळे त्यांना काय म्हणतो त्यांना, जे आमचं मेन हे होतं की स्वाभिमान आणि स्वावलंबन या गोष्टी, दोनही गोष्टी याच्यातून साध्य होतात. प्राचीताई, तंत्रज्ञानाने तुमचं हे काम खूप सोपं केलं. त्याचं दुसरी एक बाजू मला विचारायची आहे की आज मशीन टेक्स्ट टू ऑडिओ हे बनवू शकतं आहे. अशा वेळेला सुद्धा आपल्या माणसांच्या आवाजात ही पुस्तकं विद्यार्थ्यांपर्यंत पोचली पाहिजेत, याची गरज आहे का, आणि असेल तर ती नक्की कशामुळे? अगदी नक्की आहे, खूप फरक पडलेला आहे. बरीच लोक ते वापरतात, पण ते इंग्लिशसाठी खूप चांगलं आहे. आणि आता इंग्लिशमध्ये पण ह्युमन टच असलेले ते व्हॉईस आलेले आहेत, मराठी आणि हिंदीमध्ये अजून नाही. आणि त्याच्यामध्ये पण कसं आहे की ते कितीही झालं तरी मशीन आहे. आणि सरळसोट पुस्तक असलं तर वाचता येतं, काही त्याच्यामध्ये हे नाही काय क्वेश्चन आन्सर्स, MCQs, डायग्राम्स वगैरे असले तर मग परत ते मशीन आहे ना, ते वाचू नाही शकत. आणि MCQचा काय होतं की MCQला प्रश्न, मग ऑप्शन्स, आणि मग उत्तरं सगळ्यात शेवटी असतात. आम्ही वाचताना प्रश्न, पर्याय आणि उत्तर त्याच वेळी वाचतो, तर त्या तशा उपयोग नाही आहेत. आणि अजून एक म्हणजे की एक जण होते, ते त्यांची स्वतःची फायनान्शियल फर्म होती, स्वतः टोटल ब्लाइंड होते पण अतिशय कम्प्युटर सॅव्ही होते, आणि त्यांनी ती फर्म चालवत होते. मग त्यांनी ठरवलं लॉ करूया, आणि तेव्हा त्यांनी त्यांची लॉची पुस्तकं मला पाठवून दिली. माझ्या चांगले ओळखीचे होते ते. तर मी म्हटलं मी नक्की करेन, पण म्हटलं आता तर हे तुम्हाला ह्यांनी करता येईल, व्हॉइस ओव्हरनी करता येईल. तर ते म्हणाले मॅडम तो अभ्यास असतो ना, 10 मिनिटापेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेट नाही करता येत. कामाचं हे ते बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण अभ्यास करायच्या वेळी ह्युमन टच लागतं. तर त्यामुळे आमच्याकडे ती पुस्तकं येतात. आणि हे कसं असतं, एका लेव्हलनंतर हे ग्रास्प करतात, स्टुडंटसाठी हे कठीण असतं. तसं जगण्याला जसा भावनांचा स्पर्श असायला लागतो तसं ह्या अभ्यास करणाऱ्या मुलांना सुद्धा ते काम मशीन नाही करू शकत. मानवी आवाजाचा स्पर्श असण्याची नितांत गरज आहे. या पद्धतीने तुम्ही जसं अभ्यासासाठी मुलांना मटेरियल पुरवता, तसंच अजूनही वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे उपक्रम तुम्ही करता. तर थोडक्यात त्या उपक्रमांविषयी पण जाणून घ्यायचं आहे. ते या मुलांसाठी करंट अफेअर खूप महत्त्वाचं असतं. सगळ्या ह्या कॉमन एंट्रन्स देत असतात ते. तर त्याच्यासाठी आमचे काही व्हॉलेंटियर आहेत, ते रोज वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचतात. सगळ्या नाही, एक ठराविक बातम्या वाचतात. आणि त्यातल्या जवळजवळ 3-4 मराठी वर्तमानपत्र, 2-3 इंग्लिश वर्तमानपत्र, एक हिंदी, असं ते व्हॉलेंटियर्स ठरलेले आहेत. ते रोजच्या रोज त्या बातम्या करतात आणि त्या ग्रुपवरती टाकतात. त्यामुळे ती मुलं खूप अपडेटेड राहतात. म्हणजे इतकं की डोळस मुलं त्यांना विचारतात की तुम्हाला कसं इतकं सगळं माहिती असतं. आणि म्हणजे हे झालं अभ्यासाच्या दृष्टीने. आणि त्याच्यावरती काही मुलं त्यांना माहिती असलेलं त्या क्षेत्रातले वगैरे असे मेसेजेस अलाउड आहेत, बाकी काही अलाउड नाही. आणि अजून एक ग्रुप केला आहे, साहित्य ग्रुप. एक बहुश्रुत असावं, सगळ्या गोष्टी माहिती असाव्यात. आणि ही मुलांना खूप आवड आहे साहित्याची, सगळ्या गोष्टी. आणि ते खूप सुंदर स्वतः लिहितात, कविता करतात, आणि सगळं त्यांना हवं असतं. कुठल्याही विषयावरचं पुस्तक त्यांना हवं असतं. तर आम्ही त्याच्यासाठी काय केलं की मोठं पुस्तक एक वाचायला घेतलं तरी वेळ जातो, जसं आपल्याला वेळ लागतो. तर आपण काय केलं, एक साहित्य ग्रुपमध्ये रोज एक 5 ते 6 असॉर्टेड अशा ऑडिओज, 10 मिनिटाच्या, 7-8 मिनिटाची ऑडिओ एक. मग एक मोठ्या पुस्तकातलं छोटं प्रकरण असेल, मग मनाच्या श्लोकांवरती काही असेल, बालकथा असते, कविता असते, इंग्लिश गोष्ट एखादी, असे एक 5-6 असॉर्टेड हे ऑडिओज, ती क्लिप रोज आम्ही त्या साहित्य ग्रुपवर टाकतो. आज जगभर
व्हाईट केन सेफ्टी डे मानला जातो आहे. तर या दिवसाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या सख्यांना किंवा दृष्टीबाधित जे आपलं जगणं खंबीरपणाने जगण्यासाठी प्रयत्नशील आहेत, अशांना तुमच्या ह्या सगळ्या अनुभवातून, तुमच्या संस्थेचं यश म्हणून जे अनुभव आलेले आहेत किंवा तुम्हाला जे दिसलेलं आहे चित्र ह्या सगळ्याच्या अनुषंगाने, त्याविषयी काय सांगाल? त्यांनी काय करायला पाहिजे किंवा काय करता येतं? खरं तर मला सगळ्यांना तेच सांगायला आवडेल की वयाचं कुठलंही बंधन नसतं. तुमच्या मनात जर एखादं काम करायचं असेल तर वयाचं कुठलंही बंधन नसतं. बरं, ते काम अगदी भव्य दिव्य असलं पाहिजे असं नाही. छोट्या स्केलवरती आपण करणारं कामसुद्धा तितकंच मोठं होऊ शकतं. ह्याचं मी उदाहरण आहे. गृहिणी आहे किंवा मी खूप शाळेत हुशार होते, करिअर ओरिएंटेड होते, काही नव्हतं, एक सामान्य गृहिणी होते, पण तरीही एखाद्या कामामध्ये आपण वेळ दिला आणि सातत्य ठेवलं तर नक्की आपल्याला खूप पुढे जाता येतं. बाहेर पडणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्याला हवं ते काम शोधत राहायचं, ते सापडतंच आपल्याला कुठे ना कुठेतरी. हेच असलं पाहिजे असं नाही, अनेक कामं आहेत, खूप कामं आहेत करण्यासारखी. तर आणि त्याचा जो आनंद आहे, जो समाधान आहे, स्वतःला शाबासकी घेता येतं असं काम आपल्याला नक्की करता येतं. इच्छा असली की आपण यशापर्यंत कशा पद्धतीने जाऊ शकतो, हे ज्या मुलांनी तुमची पुस्तकं वापरली आहेत त्यांच्या यशोगाथा हे सातत्यानं सांगतच आलेले आहेत. आजच्या पांढरी काठी दिवसाच्या निमित्ताने प्राचीताईंनी आपल्याला खूप महत्त्वाची माहिती सांगितली, जी उमेद जागवणारी होती. ज्यांना या रस्त्यावर मार्गदर्शन हवं आहे त्यांच्यासाठी पण, आणि ज्यांना काही समाजासाठी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी पण. प्राचीताई, आज तुम्ही इथे आलात आणि खूप महत्त्वाची माहिती सांगितलीत, यासाठी दूरदर्शनच्या वतीने आपले खूप मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.